नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधून अनेक धागेदोरे हस्तगत करत आणि पुरावे शोधून सीबीआयचं पथकं रवाना झाली होती. मात्र रिनीट परीक्षा झाल्यानंतर पुन्हा एकदा सीबीआयची 2 पथके काल सायंकाळी लातूरात दाखल झाली असून लातूरच्या शासकीय विश्रामगृहात कालपासून सीबीआयची दोन्ही पथकं ठाण मांडून आहेत. दरम्यान काल सायंकाळी सीबीआयचं एक पथक औसा येथील गेलं असल्याची माहिती मिळाली आहे, तर आज सीबीआयचं एक पथक उदगीरला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सीबीआयनं लातूरमध्ये तब्बल 22 दिवस मुक्काम केला होता आणि त्या पूर्ण मुक्कामामध्ये त्यांनी जवळपास लातूर शहरातल्या 4 ते 5 डॉक्टरांची चौकशी केली होती, काही विद्यार्थ्यांची चौकशी केली होती. त्यानंतर हे पथक परत गेलं होतं. मात्र नीट पेपरचा निकाल लागल्यानंतर नीट पेपरचा निकाल लागल्यानंतर पुन्हा हे सीबीआयचं पथक जे आहे ते सक्रिय झालेलं आहे आणि लातूरमध्ये काल सायंकाळच्या सुमारास हे पथक दाखल झालेलं आहे आणि या लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये ते पथक थांबलेलं आहे. सीबीआयचं हे पथक जे आहे ते 2 विभागामध्ये विभागलेलं असून या 2 विभागामध्ये जवळपास एका पथकात 4 अशी 2 पथकं आहेत. म्हणजे एकूण 8 सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते लातूरमध्ये दाखल झालेले आहेत. आणि काल सायंकाळी हे पथक आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी औशाच्या दिशेने हे पथक गेलं होतं. औशाला त्यांनी काय नेमकी कारवाई केली याची माहिती मिळाली नाही. मात्र त्यातलं एक पथक जे आहे ते आज उदगीरला कारवाईसाठी गेलं असल्याची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. त्यासोबतच दुसऱ्या पथकाने लातूर शहरातल्या कॉक्सिट कॉलेजच्या पाठीमागील बाजूला असलेल्या एका इसमाला चौकशीसाठी याच विश्रामगृहामध्ये आणले असल्याची देखील सूत्रांनी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर नीट पेपर फुटीचं हे प्रकरण जे आहे ते देशभर गाजलेलं होतं आणि त्यामध्ये लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णी हे 2 मुख्य आरोपी होते. आणि या आरोपीपैकी प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी पी.व्ही. कुलकर्णी याच्याकडनं 5 लाखांमध्ये काही प्रश्न मिळवले असल्याची माहिती जी आहे ती या सीबीआयच्या तपासामध्ये या ठिकाणी उघडकीस आलेली आहे. आणि त्यानुसार आता नेमकं हा पेपर जो आहे, हे प्रश्न जे आहेत ते शिवराज मोटेगावकरनं अनेक जणांना विकले असल्याची देखील धक्कादायक माहिती जी आहे ती सीबीआयच्या तपासासमोर आलेली आहे. आणि त्याचनुसार जर पाहायला गेलं तर पुन्हा सीबीआय जी आहे ती लातूरमध्ये दाखल झालेली आहे. नेमकं किती जणांना हे पेपर प्रश्न विकण्यात आले आणि किती यामध्ये आर्थिक या ठिकाणी तडजोड झालेली आहे, आर्थिक किती या ठिकाणी तडजोड जी आहे ती व्यवसाय स्वरूपात करण्यात आलेला आहे, याचा तपास आता हे सीबीआयचं पथक जे आहे ते या ठिकाणी लातूरमध्ये करताना दिसत आहेत. आणि लाखो रुपयांचं ही अफरातफर असल्यामुळं या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा किती नेमकं आर्थिक गोंधळ झालेला आहे, किती या प्रश्नपत्रिकेचा किंवा प्रश्नांची विक्री झालेली आहे, या तपासामध्ये हे पथक आलेलं असलं तरी आता या पथकाने आता तपास सुरू झालेला आहे. आणि यामध्ये जर प्रामुख्यानं पाहायला गेलं तर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर तो अजूनही सीबीआय न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या अडचणीत जे आहे ते वाढ निर्माण होण्याची शक्यता जी आहे या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल.